या संपामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय, तर दुसरीकडे ट्रक आणि टँकर चालकांच्या संपात फूट पडल्याचं दिसून येत आहे। राज्यातील काही भागामध्ये संप मागे तर काही ठिकाणी सुरू आहे। ट्रक चालकांनी संप मागे घेतलाय, वाहनधारकांनी पुकारलेला संप रात्री उशिरा मागे घेतलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा आवश्यक साठा आहे। नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। तर विदर्भात सुद्धा सरकारशी चर्चा केल्यानंतर ट्रक चालकांनी संप मागे घेतलाय, त्यामुळे रस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरू आहे। एकीकडे राज्यामध्ये वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम पेट्रोल पंपावर जाणवतोय, मात्र कोल्हापुरात काहीसं वेगळं चित्र आहे। कोल्हापुरात संप हा रात्री उशिरा माघारी घेतलाय, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर नियमितपणे नागरिक पेट्रोल आणि डिझेल भरून आपापल्या कामाला सुद्धा जाताना दिसतायत आणि याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। इंधन वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी काल देशभर संप पुकारला होता। त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरकरांनी कालच आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरलेलं आहे। मात्र रात्री उशिरा याच संपकरांनी हा संप माघार घेतल्यामुळं कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या पेट्रोल पंपांवर जे दैनंदिन काम आहे ते अत्यंत सुरळीत चालू आहे। कोल्हापूरकर, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले नागरिक आज सकाळपासूनच आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरून आपापल्या कामाला सध्या जाताना आपल्याला दिसत आहेत। आपल्या विविध मागण्यांसाठी डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी हा संप पुकारला होता। मात्र प्रशासनानं काल त्यांच्यासोबत बातचीत केल्यानंतर हा संप रात्री उशिरा माघारी घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर खरं तर जिल्हा प्रशासनाने या सर्व सूचना सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेट्रोल आणि डिझेल विक्रेत्यांना दिलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर कालपासूनच कोल्हापुरातले पेट्रोल पंप सुरळीत सुरू आहेत। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।